टेके पाटील ट्रस्ट संचालित माणुसकीच्या भिंतीच्या कपड्यांची अनाथ व वृद्ध आश्रमातील गरजवंतांना दिली उब। कोपरगाव तालुक्यातील वारी येथील सामाजिक बांधिलकी जपणाऱ्या राहुल दादा मधुकरराव टेके पाटील चॅरिटेबल ट्रस्ट संचालित माणुसकीची भिंत या उपक्रमांतर्गत गेल्या काही महिन्यांमध्ये दातृत्व जपणाऱ्या अनेक मान्यवरांनी आपल्याकडील लहानांपासून वृद्धापर्यंत सर्वच प्रकारच्या चांगल्या अवस्थेतील कपड्यांची उब या माणुसकीच्या भिंतीला दिली होती। त्यातून मोठ्या प्रमाणात सर्वच प्रकारचे कपडे संकलित झाले होते। गावातील गरजवंतांना जेवढी मदत करता येईल तेवढी होतच होती, परंतु कपडे जास्त प्रमाणात उपलब्ध झाले होते। त्यावर चासनळी येथील कैलास हरिराम चांदगुडे पाटील यांच्या आवाहनातून लासलगाव जिल्हा नाशिक येथील अनाथांचे मातापिता स्वामी वासुदेवानंद गिरी गुरु मौनगिरी बहुरूपी महाराज व दिलीप महाराज गुंजा सर यांच्या परिश्रमातून 2003 पासून सुरू असलेल्या जय जनार्दन अनाथ व वृद्ध आश्रमेतील 100 पेक्षा जास्त अनाथ चिमुकले, तरुण मुलं मुली, महिला, वयोवृद्ध आजी आजोबा यांना 200 पेक्षा अधिक सर्व प्रकारच्या वस्त्र गुरुवारी दिनांक 12 सप्टेंबर रोजी प्रत्यक्ष जाऊन भेट देण्यात आली। यावेळी चिमुकल्यांसह उपस्थित सर्वांच्याच चेहऱ्यावरील आनंद हा अंतर्मनाला प्रफुल्लित करणारा होता। यावेळी 105 मुलींचे व 61 मुलांचे लग्न लावणारा, 61 मुला मुलींना नोकरीला लावणारा, त्यातील एका मुलीला PSI, एक मुलगी डॉक्टर, 12 मुले देश सेवेत समर्पित करणारा, त्याचबरोबर शिक्षक, कीर्तनकार असे अवलिये घडवणारा बाप म्हणजेच दिलीप बाबूराव गुंजासर यांच्याशी संवाद साधला। यावेळी समवेत कोपरगाव कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक प्रकाशराव गोरडे पाटील, वारीचे प्रथम लोकनियुक्त सरपंच तथा स्वयंसेवक सतीशराव कानडे, वारी पोस्ट कार्यालयाचे पोस्ट मास्तर तथा स्वयंसेवक संजय कवाडे, चासनळे येथील प्रगतशील शेतकरी, सामाजिक कार्यकर्ते कैलासराव चांदगुडे पाटील, मोरवीस येथील युवा उद्योजक योगेशराव सोनवणे, स्वप्नील टेके पाटील उपस्थित होते।